श्रोतेहो, आपल्यापैकी बरेच जण विचारतात की या थंडीच्या दिवसात लहान मुलांची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी. सर्वप्रथम लहान मुलांचा डायरेक्टली थंड वाऱ्याशी संपर्क येऊ नये याच्यासाठी त्यांना अंगात गरम कपडे घालणे, कान झाकलेले असणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा काही वेळेस लहान मुलांना या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला यांसारख्या तक्रारी होत असतात. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांना गरम दूध आणि हळद तुम्ही त्यांना दररोज नियमित देऊ शकता किंवा दुधामध्ये सुंठ पावडर घालून त्यांना देऊ शकता. सुंठ पावडर दुधाबरोबर देता येणं शक्य नसेल तर सुंठ पावडर मधाबरोबर द्या. याचबरोबर त्यांना तुम्ही नियमित आहारामध्ये भिजवलेले बदाम, अक्रोड, मनुके, खजूर यांसारख्या गोष्टी खायला द्या, ज्याच्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतील. त्यांचं व्याधी क्षमत्व सुधारायला मदत होऊ शकेल. गिलोय घन वटी किंवा गुडूची सत्व हे जर त्यांना तुम्ही नियमित या दिवसांमध्ये खायला दिलं तर त्यांनी सुद्धा त्यांना वारंवार होणारी सर्दी खोकला कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल. या दिवसांमध्ये काही लहान मुलांची त्वचा अतिरिक्त कोरडी पडते, तर त्या लहान मुलांना दररोज रात्री झोपताना किंवा सकाळी आंघोळ करण्यापूर्वी सर्वांगाला खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल लावून चांगले मालिश करा आणि नंतर त्यांना गरम पाण्याने आंघोळ घाला. त्याच्यामुळे त्यांची त्वचा सुकुमार राहायला मदत होऊ शकेल. औषधींमध्ये सीतोपलादी चूर्ण, मी हे नेहमीच उल्लेख करत असतो की सीतोपलादी चूर्ण सर्दी खोकला आणि श्वसनाच्या तक्रारींवर उपयोगी पडणार आहे. वासावलेह हे देखील खूप सुंदर औषध आहे जे तुमच्या सर्दी खोकल्याला कमी करू शकते.